तर नमस्कार गावाला आज इल्लो घराकडे बसून बसून कंटाळलो आणि मावशांचं नाटक होतं आचऱ्याक म्हणून म्हटलं नाटकाक जाऊया म्हणून मी आमचं पेटी मास्तर निखिलची वाट बघित थांबले स्टॉपवर आणि निखिल काय अजून येऊन नव्हतं तो सर जरा कॅमेरा शायनिंग मारून घेतलंय आणि तितक्यात निखिल पण इलो आणि आम्ही येऊन पोचलो मावशांकडे तर दादलो मस्तपैकी कंपनीच्या गाडीवर पाणी मारी होतो आणि हळूहळू एक एक कलाकार येऊ लागले. सगळ्यात पहिले येलो आमचं योगेश दादा. मावशान मस्तपैकी गेल्या गेल्या मनगणा दिला शिरीक का नको होता म्हणून त्यांना चाय आणि करंजीरच भागवल्या. निखिल ते मस्तपैकी मनगणा चापटान उडय होतो आणि नंतर आबा का बसलो ड्रायव्हिंग सीटवर आणि आम्ही निघालो नाटकाक जाऊ आणि आज गाडी तेरा भाई चलायगा असं म्हणत राजून घेतलं स्टेअरिंग हातात आणि आम्ही निघालो आचऱ्याच्या दिशेने आणि गाडी येत की आमच्या निखिलची मस्ती चालूच असते आणि सरळ क्रॉस करून या पुलावर येलो की व्हिडिओ काढूच लागता कारण की दृश्य तितके भारी आहे की काय सांगू शकणार नाही. आणि थोड्या वेळानं आम्ही येऊन बसलो आचरा बाजारपेठेत आणि भैयांका वाईट जागा दिली की ते हातपाय पसरतात ह्या तुमका ह्या टेम्पोत बघूनच कळत म्हणून परप्रांतीयांका कोकणात येऊकच देऊ नको. आणि नाटकाच्या जागेवर पोहोचून सगळ्यात आधी श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेतला. मंदिराचा सभामंडप तर एकदम प्रशस्तच होतो आणि मंदिराच्या सभामंडपात आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान होते. मग त्यांचा पण दर्शन घेतला आणि आम्ही निघालो बिराडात जाऊ. मग बिराडात जाऊन सगळ्यात आधी पेटाळ्यातल्या लाल गणपतीचं दर्शन घेतला आणि आता नाटकाचं टायमिंग पण जवळ इल्लो म्हणून आमचे सगळेच कलाकार रंगाक बसले आणि जसा काय सगळे लोक हेकाच बुक घेतली तसं निखिल केसर फणी फिरय होतो आणि आमच्या संगीत सतीन मस्तपैकी आरती सुरू केल्या. आणि पहिला श्री गणपती गजाननाचं दर्शन घेतला आणि आमच्या प्रसाद दादा एकदम खतरनाकच खलनायकाची एंट्री घेतल्या. आणि आमच्या उदय मोरे काकाने तर नाटकाचं माहोलच करून टाकले नाही. आणि नंतर प्रवेश होतो आमच्या आबा काकाचं. आणि नाटकात लढाई शिवाय तर काय मजाच नाही. आणि फायनली रात्री 1 वाजता नाटक संपलं आणि आमचा संदेश खाली मान घालून झाला तरी सामान घेऊन गाडी येत जाय होतो. आणि फायनली रात्री 3:30 वाजता आम्ही नेरला घेऊन पोहोचलो. मग सकाळी सकाळी घराक न जाता आम्ही येऊन पोहोचलो कुडात कारण आमच्या निखिलला लागली होती मरणाची भूक. पण नाश्ता तर आमका काय मिळत नाही म्हणून आम्ही चायवरच भागवलो आणि निघालो दुसरा दुकान शोधू. आणि बाजारपेठेत बघलो तर सगळी दुकानं बंदच होती पण निखिलचा नशीब ताट म्हणून हॉटेल भालचंद्र प्रसाद चालू होता. मग मी घेतले पोहे आणि निखिलने घेतला उपमा आणि दोघांनी मिळून भरपेट नाश्ता केला आणि मस्तपैकी दोघांनी प्लेटी पुसाण टाकले आणि चाय पिऊन नंतर नाश्ता करून परत थंड पिणार आम्ही दोघंच जण असतो. आणि मग बरोबर सकाळी 5:30 वाजता आम्ही निघालो घरात जाऊ. तर मित्रांनो असं होतो आजचा आपला दिवस. आता पण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असं देवा काळजी.